हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणपतीचे वाहन उंदीर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मुलांनो, गणपतीच्या पायाजवळ पिटुकला उंदीर नेहमी असतोच. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखविल्यावर उंदरासाठी करंजी द्यावी लागते. गणपतीसारखा विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तर गणपतीला उंदीर हे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल याचीच कथा. एकदा इंद्रसभेत समारंभात गाणे गाण्यासाठी इंद्राने कौत्स नावाच्या गंधर्वाला तातडीचे बोलावणे केले. तेव्हा घाईघाईने इंद्रसभेत येत असता या क्रोच गंधर्वाची लाथ तेथेच बसलेल्या वामदेव नावाच्या महर्षीला बसली. त्यामुळे वामदेव अतिशय संतापले. त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला, तू तुरुतुरु पळणारा उंदीर होशील. त्याच्या शापाने क्रोचाचे उंदरात परिवर्तन झाले आणि तो उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला. या उंदराने पराशर ऋषीच्या आश्रमात अक्षरश धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करण्यास सुरुवात केली. आश्रमातले पदार्थ खाऊन त्याने आश्रमवासी आणि पराशर ऋषींना भांडावून सोडले. एवढेच नाही तर आश्रमातील ग्रंथ, पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतडून टाकले. आश्रमातील साऱ्या शिष्यगणांनी या उंदरास पकडण्यासाठी जग पछाडले, पण कोणाच्या श्रमांना यश येत नव्हते. शेवटी पराशर ऋषींनी श्री गजाननांची प्रार्थना केली, हे गजानन, आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव. गणपतींनी मग तेथे प्रगट होऊन युक्तीने आपल्या पाश त्या उंदरावर टाकला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करू लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले, पण उंदराचा उन्मत्तपणा अजूनही ओसरला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, तुझ्याकडून मला कोणताही वर नको, तूच माझ्याकडे वर माग. त्याचा हा उद्दामपणा पाहून गणपती लगेच म्हणाले, बरं, आजपासून तू माझे वाहन हो. आणि गणपती त्याचवेळी त्या उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदीर दीन झाला आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला. तर फ्रेंड, अशा प्रकारे कथा संपन्न होत आहे. तर फ्रेंड, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.